मेघनाज टिप्समध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. तुम्ही कधी आरशात स्वतःकडे पाहिलंय आणि मनात आलंय का, अरे एवढ्या लवकर चेहऱ्यावर सुरकुत्या कशा दिसायला लागल्या? पण खरं सांगू का, हे फक्त वयामुळे नाही तर आपल्या रोजच्या छोट्या छोट्या सवयींमुळे होतं. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे हे बदलणं पूर्णपणे आपल्या हातात आहे. थोडंसं लक्ष दिलं, थोडे योग्य बदल केले तर तुमची त्वचा पुन्हा ताजी, टाईट आणि चमकदार दिसू शकते. आज मी तुम्हाला अशा काही सोप्या पण जबरदस्त टिप्स सांगणार आहे ज्या तुम्ही घरीच करू शकतात. कोणतेही महागडे ट्रीटमेंट नाहीत, फक्त तुमच्या सवयींमध्ये थोडासा बदल. चला तर आजपासून तुमची स्किन एज कमी करण्याचा प्रवास सुरू करूयात. कारण सुंदर दिसणं हे नशिबात नसतं, ते आपल्या सवयींमध्ये असतं. टिप नंबर 1. शरीराला हातून हायड्रेट ठेवा. फक्त वरून क्रीम लावून उपयोग होत नाही. त्वचा आतून हायड्रेट असणं खूप महत्त्वाचं आहे. रोज किमान 8 ते 10 ग्लास पाणी प्यायलाच हवे. टिप नंबर 2. कोलेजन वाढवणारा आहार घ्या. वयानुसार कोलेजन कमी होतं आणि त्यामुळे सुरकुत्या वाढतात. त्यामुळेच व्हिटॅमिन सी, प्रोटीन आणि अँटीऑक्सिडंट्स असलेले आहार रोज घ्यायला हवे. टिप नंबर 3. रोज सनस्क्रीन वापरण्याची सवय लावा. सूर्याच्या UV किरणांमुळे त्वचा सर्वात जास्त लवकर वयस्कर दिसते. घराबाहेर पडताना SPF 13+ सनस्क्रीन वापरणं खूप गरजेचे आहे. हे सुरकुत्या येण्याचा स्पीड कमी करतं. टिप नंबर 4. योग्य झोप हीच नैसर्गिक ब्युटी ट्रीटमेंट आहे. रात्री 7 ते 8 तास झोप घेतल्याने स्किन स्वतःची रिपेअर करते. झोप कमी झाली तर डार्क सर्कल, फाईन लाईन्स आणि डलनेस वाढते. टिप नंबर 5. फेस योगा आणि मसाज नियमित करा. चेहऱ्याचे स्नायू मजबूत ठेवण्यासाठी फेस योगा खूप उपयोगी आहे. रोज 10 ते 15 मिनिटं मसाज केल्याने ब्लड सर्क्युलेशन सुधारतं आणि त्वचा टाईट दिसते. टिप नंबर 6. केमिकल्सपेक्षा नैसर्गिक घटक वापरा. कोरफड, मध, हळद, दही यांसारखे नैसर्गिक घटक त्वचेला पोषण देतात. हे साईड इफेक्ट न देता त्वचा हळूहळू सुधारतात. टिप नंबर 7. साखर आणि जंक फूड कमी करा. जास्त साखर खाल्ल्याने त्वचेतील कोलेजन खराब होतं. त्यामुळे सुरकुत्या लवकर दिसतात. हेल्दी डाएट ठेवल्यास स्किन आपोआपच यंग दिसते. टिप नंबर 8. रोज चेहरा स्वच्छ ठेवा. दिवसभरातील धूळ, प्रदूषण त्वचेवर जमा होतं. त्यामुळे दिवसातून 2 वेळा चेहरा धुणं खूप गरजेचं आहे, नाहीतर स्किन लवकर खराब होते. टिप नंबर 9. योग्य मॉइश्चरायझर वापरा. कोरडी त्वचा म्हणजे सुरकुत्यांचं मुख्य कारण. त्यामुळे तुमच्या स्किन टाईपनुसार चांगला मॉइश्चरायझर वापरल्याने त्वचा सॉफ्ट आणि स्मूथ राहते. टिप नंबर 10. स्ट्रेस कंट्रोल करा. जास्त ताण घेतल्याने हार्मोन्स बिघडतात आणि एजिंग प्रोसेस वेगाने होते. मेडिटेशन, योगा किंवा आवडत्या गोष्टी करा. टिप नंबर 11. धूम्रपान आणि अल्कोहोल टाळा. या सवयींमुळे त्वचा कोरडी होते, ऑक्सिजन कमी मिळतो आणि सुरकुत्या लवकर पडतात. शक्य असेल तर पूर्णपणे टाळा. टिप नंबर 12. आठवड्यातून एकदा स्क्रब करा. डेड स्किन काढल्याने नवीन त्वचा बाहेर येते. त्यामुळे चेहरा फ्रेश आणि यंग दिसतो. टिप नंबर 13. अँटीऑक्सिडंट्सचा वापर वाढवा. फळं, भाज्या, ग्रीन टी यांमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, जे त्वचेला फ्री रॅडिकल्सपासून वाचवतात आणि एजिंग स्लो करतात. टिप नंबर 14. रात्री स्किन रिपेअर रुटीन ठेवा. रात्री स्किन जास्त चांगली रिपेअर होते. त्यामुळे नाईट क्रीम किंवा सिरम वापरल्याने सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. टिप नंबर 15. जास्त गरम पाण्याने चेहरा धुवू नका. गरम पाण्यामुळे त्वचेतील नैसर्गिक तेल निघून जातं आणि स्किन कोरडी होते. त्यामुळे सुरकुत्या वाढू शकतात. टिप नंबर 16. चेहऱ्यावर वारंवार हात लावू नका. हातावरचे जंतू चेहऱ्यावर जातात आणि त्वचा खराब होऊ शकते. यामुळे पिंपल्स आणि एजिंग वाढू शकतं. टिप नंबर 17. योग्य उशी आणि झोपण्याची पद्धत ठेवा. चेहऱ्यावर दाब पडेल अशा पद्धतीने झोपल्यास लाईन्स तयार होतात. सॉफ्ट उशी वापरा आणि शक्यतो पाठ ठेवून झोपा. टिप नंबर 18. लिंबू, मध आणि हळदीचा फेस पॅक वापरा. हा नैसर्गिक फेस पॅक त्वचा उजळवतो, डाग कमी करतो आणि स्किन टाईट ठेवतो. टिप नंबर 19. नियमित व्यायाम करा. व्यायामामुळे ब्लड सर्क्युलेशन वाढतं आणि त्वचेला नैसर्गिक ग्लो येतो. यामुळे एजिंग स्लो होते.
टिप नंबर 20, सातत्य ठेवा. हाच खरा सिक्रेट आहे. 1-2 दिवस करून काही फरक पडत नाही. रोज योग्य सवयी पाळल्यास त्वचेमध्ये बदल दिसतो आणि सुरकुत्या हळूहळू कमी होतात. महागड्या क्रीमपेक्षा तुमच्या सवयी तुमची त्वचा सुंदर बनवतात. आजपासूनच काळजी घ्या आणि उद्या आरशात तरुणपण चमकू द्या. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि असेच नवीन टिप्स, नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.